सजेति सिंधुरवर्णो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीकृतमसारासन्नास्ति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारुणाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावर्दण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहामुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। श्री गणेशाय। आपण साई चरित्र हेमाडपंत रचित साई चरित्र 14वा अध्याय ओवी क्रमांक 135। भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघांसी व्हावी इष्टप्राप्ती तरी दक्षिणा निज गुरुप्रती निज हितार्थ द्यावी की भक्त स्वार्थी असो का परमार्थी असो। स्वार्थी याचा अर्थ काय? प्रपंचातल्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून दर्शनाला येणाऱ्या भक्ताला स्वार्थी भक्त आणि परमार्थातलं काही ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं या जीवन मृत्यूच्या संकटातनं आपल्याला सोडवावं म्हणून सद्गुरूला शरण येणारे मग ते स्वार्थी भक्त आहेत का परमार्थी भक्त आहेत कोणी असलं तरी त्याने आपल्या गुरुला दक्षिणा प्रदान करावी। प्रजापती ही देवादैत्या मानवासकट तीन आपत्या ब्रह्मचर्य वा संपदा उपदेश मागता हेतु असती। प्रजापतीने काय केलं? देव दानव आणि दैत्यांना त्यांचा ब्रह्मचर्य आश्रम संपल्यानंतर त्यांना उपदेश केला। सर्वांना एकच उपदेश केला, द हे अक्षराचा उपदेश केला। काय द हा एकाक्षर उपदेश केला। काय येणे बोध झाला तोही विचारून जोड केला। भिनवलीला गुरु शिष्य दांत व्हावे देव समजले ते म्हणले द। आता बघा सहज बोलणे हितोपदेश। आता नुसता द शब्द गुरुने उच्चार पण देव समजले की आपल्याला आपल्या गुरुनी द हा शब्द उच्चारून काय अर्थ दिलाय, काय बोध केलाय। देवाने त्याच्यापासून द या शब्दापासून बोध केला। काय बोध केला? दांत व्हावे समजले की आपण आता देवलोक झालेलो, अजूनही आपल्याला आपलं पद जाऊ नये म्हणून काही तर धडपड करावी लागते किंवा अजूनही आपल्या मनातले कामक्रोध हे नाहीसे झालेले नाहीत। मग त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गुरुने उपदेश केला। दांत म्हणजे तुम्ही तुमच्या जे काही अजून षड्विकार शिल्लक असतील त्याच्यावरती नियंत्रण आणा। असुरांनाही त्यांनी द शब्द सांगितला। असुरांनी उपदेश ऐकला आणि त्यांनी त्याचा अर्थ लावला। आपले गुरु आपल्याला काय म्हणाले? दया करा, आपण निष्ठुर आहोत। असुरांनी काय विचार केला? आपण निष्ठुर आहे। मग आपल्या गुरुने ज्या अर्थी आपल्याला द हा शब्दाचा उपदेश केला त्या अर्थी त्या दचा अर्थ असा असेल की आपण दया करावी, इतकं निष्ठुर होऊ नये। मानवाला उपदेश केला द शब्द आणि मग मानवाने त्याच्यातनं अर्थ काढला की आपल्याला ज्या अर्थी आपल्या गुरुने द हा शब्द सांगितलाय आशीर्वादात्मक त्या द शब्दाचा अर्थ आहे दान धर्म करा। दच शब्द आहे पण देवाने काढलेला दचा अर्थ, दानवाने काढलेला दचा अर्थ आणि मानवाने काढलेला दचा अर्थ प्रत्येकाचा हिताचाच बोध गुरुने केला। दान करा सांगितलं का?
तुम्हाला जे भगवंतांनी दिलेलं आहे ते एकट्यापुरतं दिलं नाही. तर सगळी इस्टेट मी एकटाच खाईन म्हटलं तरी सुद्धा तुम्ही किती हॉटेलात तर काय करणार, किती फिरायचं, पिकनिक करायचं म्हटलं, कुठं जाऊन हॉटेलात खायचं म्हटलं, कपड्याला ते घ्यायचे म्हटले, दागदागिने घ्यायचे म्हटले, तरी तुमची इस्टेट शिल्लक राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ देवाने तुम्हाला जे द्रव्य दिले ते तुमच्या एकट्यासाठी दिलेलं नाही आहे, दान करण्यासाठी दिले. दचा अर्थ काय, दान करा. आपल्या हाताचं भूषण काय आहे? हातामध्ये अंगठ्या घालणं हे हाताचं भूषण आहे का? हातामध्ये ब्रेसलेट घालणं हाताचं भूषण आहे का? ते घालावं, पण ते भूषण नाही. हाताचं भूषण काय आहे? हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण काय आहे? दान करणं हे हाताचं भूषण आहे. प्रजापती भले भले म्हणे, देव नव्हे तर कोणी अन्य. मानवाची बरी स्वभावे भिन्न, आदांत उत्तम गुण संपन्न. देव हे अभिदान तयाचे. देव म्हणजे तरी कोण? माणसामधलाच देवत्वाला पोचलेला मनुष्य, त्याला मोठी अवस्था प्राप्त झाली म्हणून त्याला देव म्हणते. आधी मनुष्य काय दानवृत्तीत असतो. दानव याचा अर्थ काय माहिती का? सगळाच फक्त स्वार्थ भरलेला, त्याला दानव म्हणतात. मानव कोणाला म्हटलाय? ज्याच्याजवळ स्वार्थ पण आहे आणि परमार्थ पण आहे, त्याला म्हटलंय की मानव. आणि त्याच्यावरच्या अवस्थेला पोचलेला त्याला देव म्हटलेले. देव नव्हे ते कोणी अन्य, मानवाचे परी स्वभावे भिन्न, अदांत उत्तम गुण संपन्न. देव हे अभिदान तयाचे. उत्तम गुणाने संपन्न असणारा मनुष्य त्याला देव म्हटलंय. उत्तम गुणे शृंगारीला. नुसतं अंगावर दागिने घालून शृंगार येत नाही. उत्तम गुण ज्याच्या जवळ आहेत त्या गुणाने शृंगारलेला मनुष्य. उत्तम गुणे शृंगारीला, सगळे उत्तम गुण त्याच्या जवळ आहेत. अभिधान तयाचे. मानवा माझीत आहेत असुर, जे हिंसा परदुष्ट क्रूर. मानवा गांजी लोक दुर्धर, एवं त्रिप्रकार मानव. मानवामध्येच काही मानववृत्तीचे आहेत, काही दानववृत्तीचे आहेत. आपण काही वेळा म्हणतो ना, अरे जरा माणसासारखा वाग. म्हणजे माणूस आहे ना, निदान माणसासारखा वाग, दानवासारखा वागू नकोस. तरी लोभप्रधान नर लोभ गर्दीतून काढाव्यावर, भक्त हिते इच्छा ओढवी कर. कृपा सागर साईनाथ. लोभामध्ये बुडून गेलेल्या माणसाला बाहेर काढणारी शक्ती कोणती? तर ती सद्गुरू. तैत्तिरीयोपनिषद अनुवाक एकादशी श्रुती ही देखा. दान प्रकारातले अनेक, त्यातील प्रत्येक परिसावा. तैत्तिरी उपनिषदमध्ये सुद्धा तैत्तिरीय नावाचे एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये सुद्धा 11व्या अध्याय 11व्या श्रुतीमध्ये हा बोध केलेला आहे. देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिले दिजले न पावे. राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे, लज्जेने द्यावे काहीतरी. देणं आहे ना ते श्रद्धेने द्यावं. घे एकदा असं नाही. जेवायला बोलवलं आहे, जेवायला वाढले खा एकदा असं म्हणून चालेल का? नाही. म्हणजे जेवायला वाढणंही प्रेमाने असावं, किंवा तुम्ही जी काही दक्षिणा कोणाला देणार तीही प्रेमाने असावी. नित्य देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिले ते न पावे. विना श्रद्धेने दिलेलं मग आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही. राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे. राजाची आज्ञा आहे, राजाने काही नियम केले ते पाळले पाहिजेत, नाही तर मग शिक्षा आहेच की. राजाने दिलेल्या आज्ञेचं पालन करावं लागतं. राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. म्हणून राजाज्ञा पाळावी लागते. शास्त्राने काही आज्ञा आपल्याला केल्यात त्या शास्त्राज्ञा पाळाव्या लागतात. शास्त्राच्या आज्ञा कशासाठी? आपल्या आरोग्यासाठी शास्त्राने केलेल्या आज्ञा आहेत. पहाटे लवकर उठावं. आता तुम्ही 10पर्यंत झोपला तर शास्त्राचं काय चाललं? पण तुम्ही पहाटे लवकर उठलात, व्यायाम केलात तर तुमचं कल्याण होईल. सूर्यनमस्कार घातले तर शास्त्र सांगतं. आता शास्त्राने सांगितले लवकर उठा, बाहेर जाऊन या. कशासाठी? मोकळ्या हवेत फिरा म्हणून सांगितलं आहे. व्यायाम करा म्हणून. सूर्यनमस्कार म्हणजे काय? व्यायाम आहे. व्यायाम करा म्हणून सांगितलं.
आम्ही ऐकणार नाही, 9पर्यंत 10पर्यंत झोपू, पहाटे ब्राह्ममुहूर्त उठायला सांगितलं आम्ही नाही उठणार, शास्त्राची आज्ञा मानणार नाही. शास्त्राचं काय बिघडायला लागलं हो? तुम्ही 10पर्यंत नाही 12पर्यंत झोपा, शास्त्राचं काय बिघडायला लागलं? पण शास्त्राची आज्ञा मानावी असं सांगितलं का त्याच्यात आपलं कल्याण आहे. पहाटे उठावं, ब्राह्ममुहूर्तावर उठावं, स्नान संध्या जपत्याग करावी, सूर्याच्या आधी आपली सगळी अर्निकं पूर्ण व्हावीत आणि सूर्य उगवल्यानंतर त्याला अर्घ्य द्यावं. शास्त्राने सांगितले. ज्या भूमीवरती आपण सगळे चांगले वाईट कर्म करतो त्या भूमीला नमस्कार करावा, शास्त्राने सांगितले. ज्या हाताने आपली एवढी सत्कर्म करतो त्या हाताला नमस्कार करावा म्हणून सांगितले. ज्या आईवडिलामुळे आज आपल्याला हे सगळे जग दिसतंय त्या आईवडिलांना नमस्कार करावा म्हणून सांगितले. ज्या गुरुमुळे आपल्याला ज्ञान मिळतंय त्या गुरुला वंदन करावं म्हणून शास्त्राने सांगितलं. ऐकायचं तर ऐका, नसलं ऐकायचं तर ऐकू नका. शास्त्राचं काय बिघडायला लागलं? शास्त्राज्ञे भ्यावे, लज्जेने द्यावे काहीतरी. काही लाजेने का होईना, म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार करून का होईना आपण कुणाला काहीतरी द्यावं. विवाहादी लोकाचार तेथेही देणे लागे आहेर, देऊने राखावा मित्राचार, लोकव्यवहार शिक्षा हे. आता लग्नाधिका ठिकाणी गेलं तर सुद्धा आहेर करावा लागतो ना. हा लोकाचार आहे, म्हणजे लोकांची पद्धत आहे, ती पद्धतीत आपल्याला वागावं लागतं. त्या त्या प्रसंगानुसार आहेर करावा लागतो आपल्याला. विवाहादी लोकाचार तेथेही देणे लागे आहेर, देऊनी राखावा मित्राचार, लोकव्यवहार शिक्षा हे. बाबा हितकारे भक्ता व्रत भक्त हितार्थ तेची मागत, करा दया दान व्हा दांत सौख्य अत्यंत लाधाल. म्हणून बाबाने सुद्धा आपल्याला द शब्द दिलाय. या द शब्दाचा अर्थ काय आहे? भक्त हितार्थ तेची मागत. काय मागतात बाबा? भक्तांकडनं दक्षिणा मागतात. बाबा सांगतात की प्राणीमात्रावर दया करा, दानी व्हा, तुम्हाला सौख्य लाभेल. अदान तत्वाही दोषत्रय करावया, हा निर्य दोष क्षय हा एका अक्षरा, स्वरूपवाय शिरो शिष्यार्थ गुरुराय योजिती. म्हणजे कंजूसपणा, अदांत अदांत कंजूसपणा हे सगळे दोष आपल्यातले निघून जावे म्हणून दान करावं. काम क्रोधाने लोभ आत्मोन्नती लागे, अशुभतयांचा जय अति दुर्लभ, यथार्थ सुलभ उपाय हा. काम क्रोध आणि लोभ हे तीन आपले मोठे शत्रू आहेत. त्यांना आत्मसात करण्यासाठी हा दानाचा उपाय सांगितला. जैसी श्रुती तैसीच स्मृती तीची, ही ऐशी जाणवती ती ते अवतरण लोकश्रोत्याप्रती दृढ प्रीत्यर्थ देत असे. जसं शास्त्रामध्ये सांगितलंय, वेदामध्ये सांगितलंय, तसं काही परंपरेने चालत आलेलं ऋषीमुनींनी सांगितलेलं पण काही ज्ञान आहे. बृहदारण्यक या उपनिषदामध्ये 5व्या अध्यायात द्वितीय ब्राह्मण शंकराचार्यांनी सांगितलं. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः, क्रोधः कामः क्रोधस्तथा लोभ तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. काय म्हणतात? त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः. ही 3 नरकाची द्वार आहेत. ती माणसाला अधोगतीला घेऊन जातात. ती नरकाची द्वारं 3 कोणकोणती? काम क्रोध तथा लोभ. काम आहे, क्रोध आहे, तथाच लोभ आणि लोभ पण आहे. तस्मात म्हणून एतत् त्रयं त्यजेत, या तिन्हीचा त्याग करावा असं श्रीमद शंकराचार्य सांगतात. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा अध्याय 16वा श्लोक 21मध्ये सांगितले. भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना सांगतात की ही नरकाची 3 द्वारे आहेत बाबा. ही 3 द्वारं नरकाला घेऊन जातात. काय? काम आला, काम म्हणजे अमुक एक पाहिजे, त्याच्या आड कोणी आलं, आपल्या इच्छेच्या आड कोणी आलं की राग आला. काम आला, त्या कामाच्या आड कोणी आलं की राग आला. एखाद्या गोष्टीचा आपल्याला लोभ होतो, म्हणजे काम क्रोध आणि लोभ ही तिन्ही आपल्याला नरकाला देणारी साधनं आहेत. त्याचा त्याग करावा. काम क्रोध लोभ जाण ही नरकाची द्वारे 3 देयांचे पायी, आत्मविनाशन यदर्थ निक्षून त्यागावे. परम दयाळू साई समृत साधावया, भक्त हितार्थ तया लागे, दक्षिणा मागत शिक्षण हे देत त्यागाचे.
आपल्या हातून काहीतरी त्याग घडावा म्हणून बाबा दक्षिणा मागत. दक्षिणेची काय किंमत साधावया गुरुवचनार्थ प्राणही द्यावया नाही जो उद्यत तयाचा परमार्थ काय सांग. दक्षिणाच काय, गुरुनी मागितला तर आपला प्राण पण द्यायची शिष्याची तयारी पाहिजे. तिला सज्जन गडावरती रामदास स्वामी, कल्याण स्वामी आणि बाकीचे शिष्य हे समर्थांच्या बरोबर गडावरती होते. आणि समर्थ गडाच्या एका कोपऱ्याला पुढचं जिथून आपण गड चढतो त्यावरती समोर आले. वरती गडावरती होते समर्थ रामदास स्वामी. त्यांच्या अंगावरती एक छाटी होती, म्हणजे असं एक वस्त्र होतं. आणि वारा आल्यानंतर त्या वाऱ्याच्या योगाने ती छाटी म्हणजे ते अंगावरचं घ्यायचं उपकरण म्हणा, वस्त्र म्हणा भगव्या रंगाचं, ते खांद्यावरनं उडालं. वाऱ्याचं उडालं, वारं जोरात आलं, वाऱ्याचं उडालं. त्याला छाटी म्हणतात. आता उडाल्यावर लगेच शब्द काय गेला समर्थांच्या मुखातनं बाहेर पडला, कल्याणा छाटी. म्हणजे कल्याणा, अरे ही माझ्या अंगावरची छाटी उडली आहे, तेव्हा आता खाली गड उतरून खाली जा आणि नंतर ती घेऊन ये, असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. कल्याणा छाटी याचा अर्थ उडी मार असा नव्हता. पण कल्याणा छाटी म्हटल्याबरोबर कल्याण स्वामींनी मागचा पुढचा विचार न करता गडावरनं सरळ खाली उडी मारली आणि ती छाटी जमिनीवर पोचायच्या आत वरच्यावर पकडली आणि खाली उतरली. म्हणजे त्या ठिकाणी मृत्यूचं भय होतं की नाही, मरणाचं भय होतं. माझ्यासारखा शिष्य असता तर काय म्हटलं असता, महाराज तुम्हाला दुसरी छाटी आणून देतो पाहिजे. उडी मारली असती का आपण उडी मारली नसती. कारण आपल्याला देहाचा लोभ आहे, काही लागलं तर काय करा, पडलो तर काय करा, पुन्हा जिवंत राहतोय का न राहतोय. म्हणजे आपल्याला मृत्यूचं भय आहे, देहाचं भय आहे आणि म्हणून आपण त्या भानगडीत पडत नाही. पण ज्याने गुरुसाठी देहप्राण अर्पण केलेला आहे तो मागचा पुढचा विचार करत नाही. कल्याणा छाटी म्हटल्यावर उडी मारली. म्हणजे असं म्हटलंय की काय म्हणतात पहा, साधावया गुरुवचनार्थ प्राणही द्यावया नाही जो उद्यत. गुरुवचनासाठी प्राणसुद्धा देण्याची तयारी असावी. दक्षिणाच काय, तयाचा परमार्थ काय सांग. खरेच भक्त कल्याणाविण बाबास काय दक्षिणेचे कारण. स्वये तयाचे नव्हते जीवन अवलंबून दक्षिणेवरी. बरं, दक्षिणा मागण्याचा तर हेतू काय होता, आपल्या भक्तांचं कल्याण व्हावं हा तर हेतू होता. काय बाबांचं जीवन दक्षिणेवर अवलंबून नव्हतं. लोकांनी दक्षिणा दिली तर त्यांचा चरित्रार्थ चालणार आहे अशाला काही भाग नव्हता. ते तर भिक्षा मागून राहत होते. जास्ती कशाचा लोभ पण नव्हता, जास्ती काय नव्हताच. मग ज्याला कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, जो भिक्षा मागून जगतो, त्याला आपण दक्षिणा दिली काय न दिली काय त्याला काही फरक पडणारच नव्हता ना. म्हणजे बाबांना आपण दक्षिणा दिली नाही म्हणून काही फरक पडणार आहे का, पडणार नव्हता. पण आपलं कल्याण व्हावं म्हणून बाबा आपल्याला म्हणजे भक्तांना दक्षिणा मागायचे. पोटासाठी भिक्षा मागता दक्षिणेपोटी नव्हता स्वार्थ. दक्षिणा दाने शुद्ध चित्त व्हावे निजभक्त हा हेत. उपनिर्दिष्ट वेद वचन तदनुसार दीक्षा. दक्षिणा प्रदान आधी घडवून आणल्या वाचून नगडे पूजन संपूर्ण. पुरे आता दक्षिणा ग्रंथ विशद झाला तन्मधितार्थ. नाही अभिलाषणा स्वार्थ भक्त स्वहितार्थ दक्षिणा. म्हणून आता कथाभाग पुढे निवेदू यथा सांग. ऐका रतनजी दक्षिणा प्रसंग कौतुक सांग साईचे. श्रोती पूर्ण कृपा पूर्वक परिस्थिती हे अद्भुत कथानक. साई स्वरूप कैसे व्यापक कैसे अलौकिक देखिले. रतनजी आला होता, त्याला संतची पुत्र संतान नव्हतं. म्हणून दासगणू महाराजांच्या सांगण्यावरून तो शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आला होता. श्रोती पूर्ण कृपापूर्वक परिस्थिती हे अद्भुत कथानक. साई स्वरूप कैसे व्यापक कैसे अलौकिक देखिले. शेटीपाशी दक्षिणा मागता साई स्थिती पुरुषांता. परितून 8वी शेटीची चित्ता वाटली विस्मिता तयासी. 3 रुपये 14 आणे तो मज दिले ते मी जाणे. बाकी जे आणले मज काढणे ते मज दक्षिणे देईगा. तू
3 रुपये आणि 14 आणे मला दक्षिणा दिलेली मिळाली, बाकी शिल्लक राहिलेली दक्षिणा मला दे, असं ते रतनजीला म्हणाले. पहा, याच्या आधी रतनजींनी कधी साईबाबांना पाहिलेलंही नव्हतं आणि ते शिर्डीला आलेले नव्हते. म्हणजे रतनजींनी साईबाबांना दक्षिणा देण्याचा प्रश्न नव्हता. पण बाबा त्याला काय म्हणतात की तू दिलेली दक्षिणा मला मिळाली. किती मिळाली? 3 रुपये आणि 14 आणे तू जे दिलेस ना ते मला मिळाले. बाबा म्हणतायत आणि राहिलेली दक्षिणा मला दे, असं बाबाने सांगितलं. हे जे बाबांचे प्रथम दर्शन ऐकून बाबांचे वचन रतनजी शेठ विस्मयापन्न करू स्मरण लागली. शिर्डीस पूर्वी आलो नाही, कोणा सवेनं पाठवले काही, ऐसे असता आश्चर्य पाहे महाराज साई वदती. बरं म्हटले, मी कधी शिर्डीला आलो नाही. आपण समजा एखादं नाही आलो तर काही वेळेला कोणी चाललं तर आपण म्हणतो माझीही दक्षिणा देवापुढे ठेवा. म्हणजे मी स्वतः पण आलो नाही आणि कुणाबरोबर दक्षिणा पाठवली पण नाही. आणि बाबा तर म्हणतात मला मिळाली. शिर्डीस पूर्वी आलो नाही, कोणा सवेनं पाठवले काही, ऐसे असता आश्चर्य पाहे महाराज होते महाराज साईवदती. नाही तैसे कधी घडले रतनजी मनी बहु अवघडले, दक्षिणा दिली पाया पडले तया नुलगडले ते कोडे, ते तितकेच राहून गेले. प्रयोजन येण्याचे निवेदन केले, पुनश्च पाय लोटांगण घातले, जोडून बसले निजास्त. ठीक आहे म्हणाले, काय दिली काय मला काही म्हणत नाही. बाबा काय म्हणतात त्याचा अर्थही मला समजत नाही. काही असो, त्यांनी काही दक्षिणा बाबांच्या हातात ठेवली, नमस्कार केला आणि आपण येण्याचं कारण सांगितलं की मला पुत्रसंतती व्हावी अशी इच्छा आहे. शेडजी म्हणे बहु झाले म्हणती, बाबा बरे केले पूर्व भाग्य उदय आले, दर्शन झाले पायाचे. मी दुर्दैवी अल्पज्ञ, नेणे पूजा अर्चा यज्ञ, विधिवशे हे चिकालज्ञ, प्राज्ञ दर्शन घडले की. बाबा मला पूजा कशी करावी, अर्चन कसं करावं मला माहीत नाही, पण माझं काय भाग्य मला माहीत नाही, पण आपलं दर्शन घडलं. आपण जाणता माझी चिंता करा तू दूरती कृपावंता, लोटू नका या अनन्य भक्ता, पाया परता दयाळ. बाबा माझ्या मनात कोणती खंत आहे, माझ्या मनात काय दुःख आहे ते तुम्हाला माहीत आहे. आता मला परत लोटू नका, म्हणजे माझी इच्छा पूर्ण करा. दया उपदे साईनाथा म्हणते, चिंता न करी वृथा, तो नष्टचरी इथून आता पाया उतरता लागला. अरे म्हणले, तुझ्या आता नष्टचर्य म्हणजे जे भोग आहेत तुझ्या नशिबातले ते आता संपत आले. प्रसाद उदीचा हाती दिला, कृपेचा कर शिरी ठेवला, मनाची मुराद पूर्वीला आशीर्वाद दिला शेटे. त्याला उदी म्हणजे अंगारा दिला त्याला, आणि मस्तकावरती हात ठेवला. तुझ्या मनातली इच्छा अल्लाह पूर्ण करेल. बघा, देव सद्गुरू आपल्याकडे काही घेत नाही. भगवंत तुझं कल्याण करेल असं सांगतात. मग आज्ञापन घेतले, रतनजी परतोने नांदेडास आले. ते जे जे जैसे घडले सहस्र घडले गणदासा, यथायोग्य झाले दर्शन, आनंद निर्भर झाले मना, प्रसाद पूर्वक आश्वासन आशीर्वचन पावलो. यथास्थित सर्व झाले, पर एक नाही मत समजले. महाराजे काय वदले काही नवजले मजला ये. 3 रुपये 14 आणे त्वा मज दिले मी जाणे. बाबांचे काय बोलणे सांगा स्पष्टपणे मज सारे. कुठले रुपये कुठले आणे, कोठून पूर्वी घडले देणे, हे अतिलिंगत काहीच नेणे. प्रथमचे जाणे शिर्डीचे. नांदेडला परत आले आशीर्वाद घेऊन साईबाबांचा. आणि मग दासगणू महाराजांना भेटले. दासगणू महाराजांना सगळे हकीकत त्यांना समजावून सांगितले आणि सांगितलं की बाबा जे म्हणाले मला पैसे मिळाले, मी तर पहिल्यांदा शिर्डीला गेलो होतो, कुणावर पाठवले नव्हते, बाबांना पैसे कसे मिळाले हे मात्र मला अजून काही कळलेलं नाही. ते तुम्ही स्पष्ट करून सांगा. कुठले रुपये कुठले आणे, कोठून पूर्वी घडले देणे, या तिलिंगीत काहीच नेणे. प्रथमचे जाणे शिर्डीचे मज तो काही उकल न पडे. भासे मजे गुडकोडे दुर्बोध केवळ हे मज कोडे. आपणा उलगडे तरी काम, हा तरी एक चमत्कार. दासगणू करती विचार काय असावे यातील सार, मनाचा निर्धार होईना. आठवे पूर्ण विचारांती गावलियाची मूर्ती, मौली साहेब जावदती. आठवली चित्ती भुवांच्या जातीचे मुसलमान कार्यक्रम संता समान. धंदा हमालीचा करून प्रार्थनाधीन वर्तती. आणि मग दासगणू महाराजांना थोडी लिंक लागली, म्हणजे थोडासा संदर्भ लक्षात आला. नांदेडमध्ये एक मुसलमान जातीचे
अवल्या होता, मौली साहेब होते. बरं, व्यवसाय काय करत होते? हमालीचा धंदा करत होते. पण सगळं वर्तन साधू संतांसारखं. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला, मानाच्या पलीकडे गेलेले असे ते संत. व्यवसाय काही असू शकतो संतांचा, पण संतांची ती वृत्ती येणं महत्वाची. जातीचे मुसलमान कार्यक्रम संतासमान, धंदा हमालीचा करून प्रार्थनाधीन वर्तली. जे काही प्रार्थनात असेल, सुख असेल तर सुख मिळेल, दुःख असेल तर दुःख मिळेल, जे काही प्रारब्धानुसार मिळेल ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधाने, या वृत्तीने ते राहत होते. यांचे चरित्र सविस्तर देता विषयांतर होईल ग्रंथा. मौली साहेब चरित्र कथा 28 संस्थान नांदेड. शिर्डीचं जाणे ठरल्यावर मौली साहेब यांची फेरी सहज शेणजीचे घरी स्वेच्छाचारी झाले. तया उभयता परस्पर प्रेम होते अपरंपार. फलपान सुमनहार यथोपचार अर्पे. शिर्डी सोन प्रेरणा दिली. मौली छोटा खाना तेथील खर्चाची कल्पना स्मरली. तक्षणा गणोदासा खर्चाची यादी आणली. पै सर्वही धरली. तयांची मग एकंदर केली बेरीज झाली बरोबर 3 रुपये 14 आणि तंतोतंत अधिक ना उणे. तयाची पावती बाबांनी देणे आश्चर्य बहुगुणे सर्वत्र. त्याच्यासाठी जो काही खर्च केला रतन शेठने, त्याची सगळ्याची गोळा बेरीज केली तर ती 3 रुपये 14 आणे झाली. साई महाराज ज्ञानराशी जाणे बैसुन्यामशी दिसी. भूत भविष्य वर्तमानाशी कवण्याही देशी घडवते. म्हणजे जो त्या संत वृत्तीला जाऊन पोहोचलेला आहे त्याच्यासाठी केलेला खर्च सुद्धा बाबांना कळलाय आणि बाबा म्हणतात ते मला मिळालं. साई महाराज ज्ञानराशी जाणे बैसुन्यामशी दिसे. भूत भविष्य वर्तमानाशी कवण्याही देशी घडू दे. भूत मात्र एकात्मता असली या बिन साई समर्था. येईल का हा प्रसंग प्रकार अनुभवता अथवा सांगता तुझ्या दे. आता याचे यावत प्राणीमात्रांच्या जीवनात काय घडतं हे ज्याला कळतं तोच हे सांगू शकेल, बाकीचा कोणी सांगू शकणार नाही. शिर्डीपासून नांदेड दूर दोहीमध्ये मदंतर अनोळखी हे संत परस्पर साई सीतारी यावी कैसी. बरं, आता ते त्या ठिकाणचे असणारे मौली साहेब जे हमालीचा व्यवसाय करत होते त्यांची आणि बाबांची पर्सनल ओळख असण्याचा काही प्रश्न नव्हता, वैयक्तिक ओळख असण्याचा काही प्रश्न नव्हता. तरीसुद्धा ते संत आहेत हे बाबा जाणत आहेत आणि त्यांच्यासाठी या भक्ताने केलेला खर्चसुद्धा बाबा जाणत आहेत. ते म्हणतात तेवढी दक्षिणा मला मिळाली. साई महाराज तुम्ही एक मौलिवा कोणी अनेक भेदबुद्धीचा हा विवेक नाही अनेकत्व उभयतात. साईबाबा मी कोणतरी साईबाबा म्हणजे मोठा आहे आणि तो हमालीचा व्यवसाय करणारा संत सत्पुरुष कोणतरी वेगळा आहे हा भेदभाव संतांच्या मध्ये नसतो. संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. बाह्य देहे जरी वियुक्त अंतरी दोघे नित्ययुक्त ते दोघेही वाणी आयुक्त कधीही विभक्त नव्हे. ते दोघं असं म्हणणं सुद्धा चूक आहे. ते एकच आहे, दिसायला दोन वेगवेगळे आहेत. ते नांदेडमध्ये राहणारा तो मौली आणि शिर्डीमध्ये राहणारे बाबा असा आपल्याला व्यावहारिक माणसाला दिसणारा शरीराचा भेद वेगळा आहे, नावाचा भेद वेगळा आहे, दोघांचं आचरण वेगळं आहे, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये असलेली संतवृत्ती मात्र एकच आहे. त्या दोघांचे एक ज्ञान, एक प्राण, एक अनुसंधान, दोघे एक चैतन्य घन समसमान वृत्तीने दोघंही चैतन्य स्वरूपामध्ये रममाण झालेले. शिर्डी नांदेडी मधंतर त्या दोघांचे एक अंतर, एक प्राण, एक प्राण एक शरीर, तेणेही तार परस्परा. काय नवल हे साधू संत तारा यंत्रे तार हे तारा रहित कुठे काही घडू सृष्टीत साध्यंत अवगत कळते. दोन लांब अंतरावरती आपण असतो, एकमेकाला काही माहिती द्यायची असेल तर त्यावेळेला तारा करून एकमेकाला माहिती देत होते, किंवा आज आपण मोबाईलवरून एकमेकाशी लांब असलो तरी बोलू शकतो, पण त्यावेळेला ती काही सोय नव्हतीच. म्हणजे धनेला तार केली की बाबा एवढा ह्याने माझ्यासाठी खर्च केला आहे,
असं काही ते तार केलेलं नाही, पण त्यांची तार म्हणजे वेव्हलेंग्थ जुळाली. तार जुळावी लागते म्हणजे काय, वेव्हलेंग्थ, दोघांच्या विचारांची एकत्र आलं, दोघांचे विचार, दोघांचे, तर चैतन्य स्वरूप दोघे असल्यामुळे त्यांच्या बाबतीत काय घडतंय बाबांना इथं बसून कळत आहे. पुढे योग्य काळ लोटला, रतनजी देव पावला, स्त्री सीत्यांच्या गर्भ राहिला, वृक्ष पालवला, शेजा सुवेळे कुटुंब वाळण झाले, आशीर्वचन सत्य झाले, पुत्ररत्न पोटी आले, आनंदले रतनजी. त्यांना साईबाबांच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली. अनेक उपाय करून थकले होते, पण बाबांचा आशीर्वाद मिळाला. म्हणून असं म्हटलं की प्रार्थनाच्या पलीकडे कोणती शक्ती आहे, तर ही सद्गुरूची शक्ती आहे. पडता भौसालावर वर्षणावावे अवसरावर जन्यावर क्षणातैसे शेठजीचे शेठजी निवाले पूर्ण पुत्र संतान प्राप्तीने. पुढे तो अंश वेळ तो फुलला, यथाक्रम विस्तारत गेला, कन्यापुत्रे सुखी जवरला, सौख्यला त्यांचे. पुढेही जासाय दर्शना पाहून त्यांच्या आशीर्वचना पूर्ण झाल्या मन कामना तुष्टले मना रतंजे. वसंती जरी आम्रसुपरित सर्वाचे सर्वची फळे पक्वना होत 12 मुलात 4 आहेत सुखे नांद सांप्रदा. या दृच्छेने जे घडावे त्याचे ज्याचे चित्त सुखावे ऐसे रतनजी गोड स्वभावे भेदन पावले तिळभर. बाबांच्या इच्छेने जे घडेल ते घडेल. संसारामध्ये कुणी येतं कुणी जातं, हा व्यवहार आहे. पण त्याने आपलं म्हणजे त्या बाबांच्या कृपेने रतनजीचं चित्त स्थिर झालं होतं. संसारामध्ये सुखदुःख येतात जातात. पुढेही जात साई दर्शना यदृच्छेने जे घडावे ते आता याचे चित्त सुखावे ऐसे रतनजी गोड स्वभावे केदन पावले तिळवर. आता पुढील कथेचे सार साईने भरले स्थिरचरा. कोणी कुठे बैसून स्थिर घ्यावा साचार अनुभव. आणि सरता गरीब लाचार उपनाव जायचे चोळ करा. कैसे तयाच्या भावार्थावर झाले गुरुवर प्रसन्न. ठाणे शहरात एक चोळकर नावाचे ग्रहस्थ, त्याच्यावर बाबा प्रसन्न झाले. राव बहादूर हरी विनायक साठे शिर्डीस कसे गेले हे दासगणूने आपल्या अर्वाचीन भक्ती लीलामृत 21व्या अध्यायात सांगितलेच आहे. त्यावेळी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला होता, तू लग्न कर, तुला मुलगा होईल. त्याप्रमाणे साठ्याने लग्न केले. काही दिवसांत त्याचे कुटुंब गर्भात राहिले, पण मुलगा नव्हता, मुलगी झाली. अर्थात साठ्यांचा फार हिरमोड झाला. नंतर त्यांचे कुटुंब दुसऱ्यांदा गर्भात राहिले, तेव्हाही मुलगी झाली. अर्थात साठे फारच उदार झाले, पण महाराजांचा आशीर्वाद राहिला नाही. साठ्याचे कुटुंब तिसऱ्यांदा गर्भात होऊन मुलगा झाला. तो आज महाराजांच्या कृपेने सुखरूप आहे. म्हणजे बाबांच्या तोंडातनं बाहेर पडलेला शब्द खरा होतो. असे अनेक उदाहरण आहेत. ठाणे शहरात गरीब लाचार उपनाव जायचे चोळकर कैसे तयाच्या भावार्थावर झाले गुरुवर प्रसन्ना. पूर्वी कधी न पाहिले देखा तया साईस कैसे नवसले. कैसे तयाचे मनोरथ पूर्ण पुरले अनुभव दिले. कैसे त्या कायसे भजन प्रेमाविण वाचणे पोथी अर्थाविणा. देव कैचा भावाविणा अवघा क्षीण तो सारा. काय म्हटले का, त्यांनी पूर्वी साईबाबांना कधी पाहिलं नव्हतं, पण तरी नवस केला आणि बाबा त्या नवसाला पावले. कायसे भजन प्रेमाविण. भजन करतोय, पण त्या भजनामध्ये प्रेम नसेल तर त्या भजनाला काही अर्थ नाही. कायसे भजन प्रेमाविण वाचणे पोथी अर्थाविण. पोथी वाचतोय, पारायण करतोय, पण त्याला विचारलं यातला काही तुला अर्थ कळतो का रे? ते म्हणले मला काही अर्थ कळत नाही. म्हणजे काय म्हणतात बाबा, अर्थ समजून घ्या आणि मग पोथीचं वाचन करा. आधी आपल्याला अर्थ कळला पाहिजे. अर्थ कळल्यानंतर तो पोथी वाचण्यातला आनंद वेगळा आहे. वाचणे पोथी अर्थाविणा देव कैचा भावाविणा अवघा क्षीण तो सारा. भावे विण देव न कळे निसंदेह. भाव नाही, मनात नाही भाव, आणि देवा मला पाव. देव म्हणतो पाव, तर हे हा घे पाव. काय देवा मला पाव काय? अरे तुझ्या मनात भाव नाही. जोपर्यंत आपला भाव शुद्ध होत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. देव कैचा भावाविणा अवघा क्षीण तो सारा. कुंकुम तिलका विण भाळा अनुभवाविण ज्ञान बोला. नाही पुस्तके विद्येचे बोला अनुभवे तोल करावे. कपाळावरती कुंकवाचा केळा नसेल तर अनुभवाविण ज्ञान फोल. जर माणसाजवळ अनुभव नसेल तर काय उपयोग आहे? ते नुसतं ज्ञान कामाचं नाही, त्याच्या मागे अनुभवाची गाठ पाहिजे.
अनुभवाविणे ज्ञान बोल नाही, हे पुस्तकी विद्येचे बोल अनुभवे तोल करावे. हे काय नुसतं पुस्तक नाही, ही बाबांच्या जीवनात घडलेल्या अनुभवांची कथा आहे आणि भक्तांना आलेल्या अनुभवांची कथा आहे. किमर्था प्रबंध साई लिहिला अनुबंध, याचा ठावांमधला मज करवे जो साईने लिहिला, ठावे तयासीच प्रयोजन. आता हा ग्रंथ माझ्याकडनं बाबांनी लिहून घेतला, याच्यामागचा काय उद्देश असेल बाबांचा तो बाबांना माहिती. आता या देहाला निमित्त करून बाबा या ग्रंथाचा अर्थ सांगतायत, काय प्रयोजन असेल ते बाबांना माहिती. किमर्था प्रबंध साई लिहिला अनुबंध, याचा नठामधला मज करवी जो साईने लिहिला, ठावे तयासीच प्रयोजन. शिवाय ग्रंथास लागे अधिकारी मी तो साईंची करतो चाकरी तयांची, दप्तरदारी आज्ञाधारी तयांचा. बरं म्हणाले, ग्रंथलेखन करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. तर ते म्हणले, मी तर दप्तर सांभाळणारा मनुष्य, मला ज्ञान कुठलं येणार, म्हणून बाबा माझ्याकडनं करून घेत आहे. तसं जरी आपण साई चरित्रावरती चिंतन करतो असं म्हटलं तर तेवढा आपला काही अधिकार नाही, पण आपल्याला बाबा म्हणतात तू कर, मी तुझ्या मागे आहे. तेच करून घेतात. श्रोते चातका तृषा किरण, साई समर्थ आनंद गण, वर्षागात कथा जीवन तृषा शमन करावया. जया सत्तेने हे वाणी दयाचे, हे चरित्र वर्णे दयाच्या पदराच्या कणी, घेऊ लोळणे हे काया. ज्याच्या सत्तेने ही वाणी बोलते, आपण जे बोलतो, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. आपण म्हणतो मी बोलतो, काय ताकद आहे. जिभेवरनं वारं गेलं तर आपल्याला बोलता येईल का. हे दात आहेत, दंतव्य, हे सगळे दात निघून गेले तर स्पष्ट उच्चार आपल्याला करता येतील का. म्हणजे आपण म्हणतो मी बोलतो, तू काय बोलतो बाबा. ही बोलण्याची शक्ती त्याची आहे. तो बोलवितो, चालवितो, पाहवितो, ऐकवितो. अरे तो वितो म्हणजे तो आपल्याला ही शक्ती देतो म्हणून आपण बोलतोय, नाही तर आपण काय बोलणार. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविण. जिया सत्तेने हे वाणी दयाचे, हे चरित्रवर्णी तयाच्या पदरज करणी, घेऊ लोळणी हे काया. तोच या वाचेचा प्रवर्तिता, तोच निज कथेचा कथयिता, त्याचेच पायी हो स्थिरता चंचल चित्ता माझ्या. तोच या वाणीला प्रवर्तवणार आहे, तोच या वाणीला बुद्धी देणार आहे. जसं आधी आपण काही साई चरित्रावर प्रवचन करावं असं काही ठरवलेलं नव्हतं. संत दासगणू महाराजांनी लिहिलेली जी कीर्तनाची चरित्र आहेत त्याच्यावरती प्रवचन करायचं असं मनाचा आधी संकल्प केला होता. पण बाबांनी प्रेरणा दिली, ते बाजूला राहू दे, ते नंतर करशील, आधी साई चरित्र सांगायचं. ते प्रेरणा आहे, परमेश्वरी प्रेरणा. त्यांना जे आपल्याकडनं करून घ्यायचं आहे ते घेतात. जो तोच या वाचेचा प्रवर्तविता, तोची निज कथेचा कथेता, त्याची कथा तोच सांगतोय. आपण काय सांगणार, आपला काय अधिकार आहे तेवढा. बाबांना काय म्हणायचं आपल्याला कसं करणार, तेच सांगताय. कथेला बसायच्या आधीच बाबांना प्रार्थना, तो बाबा आता तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. तसं बाबा ही तुमची कथा आहे, तुम्हीच प्रेरणा करा आणि काय तुम्हाला अभिप्रेत आहे ते मुखातनं बाहेर पडून द्या. निज कथेचा कथेता, त्याचेच पायी हो स्थिरता चंचल चित्ता माझ्या. बाबांच्या कृपेत आपलं चंचल असणारं मन स्थिर व्हावं. जैसे हे कायिका आणि वाचिका, तैसेच भजने मानसिक, घडो मज अक्षय सुखदायक, दीन मी पायिक साईचा. आता शरीराने घडलेली सेवा कायिक सेवा, वाचेने घडणार सेवा वाचिक सेवा, आणि मनाने चालणार चिंतन मानसिक सेवा, हे तिन्ही आमच्या हातनं घडू दे. जैसे कायिक आणि वाचिक, तसेच भजने मानसिक, घडो मज अक्षय सुखदायक, दीन मी पायिक साईचा. चरित्रवदता आणि वदिता, जरी साईच नटला तर तरी काय भिन्न तच्छ्रोता, तोही न पडता साई विण. बरं, हे आपल्याला
कथा सांगणारे ते बाबाच आहेत आणि ऐकणारे तर दुसरे कोण आहेत? ते पण बाबाच आहेत. अनेक रूप, अनेकांचं रूप घेऊन बाबाच कथा ऐकतायत. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोतेही बाबाच आणि वक्तेही बाबाच. चरित्र वदता आणि वदविता जरी साईच नटला तर तुझा, तरी मी काय भिन्न श्रोता तोही न भरता साई विण. मी तर त्या सर्वत्र चराचरात जर परमात्मा भरलेला आहे, तो आपल्यामध्ये सुद्धा भरलेलाच आहे ना. आपण काय त्याच्यापेक्षा वेगळे थोडे? दिसाया दिसे चरित्र केवळा परी हा सकळ साईचा खेळ. दिसायला चरित्र दिसते, पण हा सगळा बाबांच्या चाललेला लीलेचा खेळ आहे. स्वयं जीवन खेळ्या प्रेमळा खेळ हा प्रबळ मांडलेला अगाध साई बाबा चरित्र. भक्तांचे अनुभव धावणे विचित्र करुणी मजला निमित्त मात्र तुष्टवीत निजित छात्र समुदाय. मला निमित्त करून आपल्या भक्तांना ते तुष्ट करतायत. चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा. भाग्य आगळा तेनेची सेवावा भक्तिभावा करून. ज्याचं भाग्य उदयाला आलंय त्यांनी भक्तिपूर्वक हे श्रवण करावं. नवल गुरुकृपेचा महिमा स्मरण राहावे भक्ता महा. म्हणून ग्रंथ परिश्रमा भक्त विश्रामार्थ सेविले. आवडी हे चरित्र गाता उल्हासेल श्रवण संपन्नता. कथानुवृत्य अनुवादे भक्ता भक्त प्रेमता वाढेल. श्रवण करता रात्रंदिन तुटेल माया मोहबंधन. दिसेल जपुटीचे भान सुखसंपन्न श्रोते जना. धरोनी साई चरण हेमाड अनन्य भावे. शरण विसंबून पावे एकही क्षण. पायीच लोटांगण अखंड स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. रतंजी साई समागमो नाम चतुर्दशोऽध्याय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. सद्गुरुनाथा तुझी कृपा. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा. चरणार जातळी रवा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन जावी निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. जया मने जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव. तुझी ही माव. आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. दाविसी अनाथा. आरती साई बाबा. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर. आरती साई बाबा. आठा दिसा गुरुवारी भक्त करीती वारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी. भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. देवाधिदेवा. आरती साई बाबा. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख. पादावे माधवाया सांभाळ आपुरी भाक. आपुरी भाक. आरती साई बाबा.
आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा घालीन लोटांगण वांदीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् सर्वं यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे साईनाथ महाराज की जय।